संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात धनंजय मुंडे यांना भोवलं. पालकमंत्र्यांच्या यादीतून धनंजय मुंडेंचा पत्ता कट. पुण्यासह बीडची जबाबदारी अजितदादांकडे, तर पंकजा मुंडे जालन्याच्या पालकमंत्री. ही अतिशय आनंदाची बाब. अजितदादांना बीडचं राजकारण चांगलंच माहिती. दादा कुणावर अन्याय होऊ देणार नाही. आमदार सुरेश धस यांचा धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा. देवेंद्र फडणवीसांकडे गडचिरोलीच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आशिष जयस्वाल सहपालकमंत्री असणार, तर एकनाथ शिंदे मुंबई शहर आणि ठाण्याच्या पालकमंत्रीपदी. रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आदिती तटकरेंकडेच. मागूनही भरत गोगावले यांना रायगडचं पालकमंत्रीपद नाही, तर उदय सामंत रत्नागिरी आणि नितेश राणे सिंधुदुर्गचे पालकमंत्री असणार. अभिनेता सैफ अली खानच्या तब्येतीत सुधारणा. सैफ अली खानला सोमवारी डिस्चार्ज मिळणार. सैफचा जबाब नोंदवण्यासाठी मुंबई पोलिसांचं पथक लीलावती रुग्णालयात. घरात शिरलेला चोर खूपच आक्रमक होता. त्याने सैफवर अनेक वेळा वार केले. मी प्रचंड घाबरले. करीना कपूरचा पोलिसांना जबाब. समोरच दागिने असून चोरानं कशालाही हात लावला नाही. करीना कपूरच्या जबाबात महत्त्वपूर्ण माहिती. सैफचा मुलगाच टार्गेट होता का? करीनाच्या जबाबानंतर प्रश्न उपस्थित. सैफच्या नव्हे तर त्यांच्या मुलाच्या हत्येच्या इराद्यानं आरोपी घरात शिरला होता. जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा. प्राणघातक हल्ल्यातून नशीब बलवत्तर म्हणून सैफ वाचल्याची प्रतिक्रिया. आरोपीनं हल्ल्याआधी सैफच्या मुलाच्या रूमकडे जात 1 कोटींसाठी धमकावल्याची माहिती. चोरीऐवजी सैफचा मुलगा जहांगीरला ताब्यात घेऊन ब्लॅकमेल करण्याचा डाव असण्याची शक्यता. अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात छत्तीसगडमधून दुर्गामधून एक संशयित ताब्यात. शालिमार एक्सप्रेसमधून संशयित पळून जाण्याच्या तयारीत असताना पकडलं. मुंबई पोलिसांची टीम चौकशी करणार. वांद्रे आता सुरक्षित राहिलं नाही. सैफ अली खानवरच्या हल्ल्यानंतर अजितदादा गटाचे नेते झिशान सिद्दीकींचं विधान. काही दिवसांपूर्वीच वांद्र्यात झिशान सिद्दीकींचे वडील बाबा सिद्दीकींची हत्या. वांद्रे दादर ते गुजरात सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपींचं 5 सीसीटीव्ही फुटेज समोर. हल्ल्यानंतर टी शर्ट बदलून नंतर दादरमध्ये हेडफोन खरेदी केल्याची दृश्य. नंतर गुजरातच्या दिशेने पळाल्याची माहिती. पवार गटाचे उत्तम जानकर 23 तारखेला आमदारकीचा राजीनामा देणार. निवडणूक आयोगाने माळशिरस विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर न केल्यास 25 तारखेपासून जंतर मंतरवर आंदोलनाचा इशारा. विधानसभा सदस्यांनी निवडणूक आयोगाला नाहीतर विधानसभा अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागतो. मात्र इतरांनी देखावा, पब्लिसिटी, नैराश्यातून तयार केलेलं हे फेक नरेटिव्ह आहे. सुनील तटकर यांची उत्तम जानकरांवर टीका. गुणरत्न सदावर्तेंच्या एसटी बँकेत 150 कोटींचा घोटाळा. संचालकांनी 43 लाख सदावर्तेंच्या पत्नीच्या खात्यात टाकले. एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदेंचा आरोप, तर सदावर्तेंनी आरोप फेटाळले. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी. सुदर्शन घुलेसह 6 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. एसआयटीने स्वतःच आरोपींची न्यायालयीन कोठडी मागितली. 10वी-12वीच्या हॉल तिकीटवरील जात प्रवर्गाचा उल्लेख रद्द. बोर्डाकडून दिलगिरी व्यक्त. विद्यार्थ्यांना 23 तारखेला नव्याने हॉल तिकीट मिळणार.